आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्यात। मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगेंशी संवाद साधणार आहेत अशी माहिती आता मिळते आहे, तर थोड्याच वेळात VC द्वारे ते संवाद साधतील। दरम्यान मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी त्या ठिकाणी दाखल झालेत आणि थोड्याच वेळात ते जरांगेंशी चर्चा करणार असल्याचं कळतंय। गेल्या 5 दिवसात ते तिसऱ्यांदा जरांगेंच्या भेटीसाठी आलेले आहेत, त्यामुळे या भेटीत आता जरांगेंच्या या आंदोलनावर तोडगा निघतो का त्याकडे राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान थोड्याच वेळात जरांगेंची लोणावळ्यामध्ये सभा सुद्धा होणार आहे, त्यामुळे मराठा मोर्चाचा दुपारपर्यंतचा हा मुक्काम लोणावळ्यामध्येच असणार आहे। आपण बघताय की सुरुवातीपासूनच सकारात्मक आहे। ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने जे काही शासन काम करीत आहे, काय निर्णय होत आहेत, तर त्या संबंधाने आता मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्याचं समाधानकारक होईल अशी माझी अपेक्षा आहे। आणि यानंतर आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वे प्रवाशांसाठी खुला असणार आहे। जरांगेंच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा मुंबईला जुन्या घाटातून जाणार आहे, त्यामुळे पोलिसांनी मराठा आंदोलकांना जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळेच आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे प्रवाशांसाठी खुला असेल। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। मुंबईच्या दिशेने निघालेला मराठा मोर्चा आज लोणावळ्यामधून रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई एक्सप्रेस वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आज मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने जात असला तरी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी खुला राहणार आहे। वाहनांना या एक्सप्रेस वेवरून प्रवास करता येणार आहे। आता आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वरती आहोत आणि या ठिकाणची दृश्य पाहू शकतोय। या एक्सप्रेस वेवरून सुरळीत वाहतूक सुरू आहे। लोणावळ्यामधून रायगडमध्ये प्रवेश करताना मराठा मोर्चाच्या आंदोलकांची मागणी होती, त्यांना एक्सप्रेस वेवरून रायगड जिल्ह्यामध्ये देण्यात यावं किंवा तिथनं प्रवेश करून देण्यात यावा। मात्र हायवे पोलिसांनी विनंती केलेली आहे की जुना घाटाचा वापर करावा, नवीन घाट त्यांनी मोर्चेकऱ्यांनी वापरू नये। मराठा बांधवांनी जुन्या घाटातून जावं, नवीन घाट टाळावा आणि ह्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर हा जो एक्सप्रेस हायवे आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे तो वाहतुकीसाठी खुला राहणार आहे। दिवसभर वाहनांना प्रवाशांना या एक्सप्रेस वेवरून प्रवास करता येणार आहे, कारण मराठा क्रांती मोर्चा जुन्या घाटामधून लोणावळ्या आणि खंडाळ्यावरून रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम TV न्यूज, पुणे। दरम्यान याच जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, तर या ठिकाणी प्रवाशांची कोंडी होते, वाहनांची कोंडी होते। एकूणच आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा जो आहे तो जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून वळवण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता काही वेळात रायगडमध्ये दाखल होत आहेत आणि ते येण्यापूर्वी त्यांचे कार्यकर्त्यांची वाहन आहे ती रायगडमध्ये आलेली आहेत। आता आपण मुंबई पुणे जुन्या महामार्गावर या ठिकाणी पण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। मुंबई पुणे महामार्गावरती पूर्ण वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, ज्याच्यामध्ये ट्रक असेल, टेम्पो असतील, छोट्या कार्स असतील। याच्यामधनं जे मनोज जरांगे पाटलांचे समर्थक आहेत ते रायगडमध्ये दाखल होत आहेत। आता यानंतर मुंबई पुणे जो महामार्ग आहे तो पूर्ण जाम झालेला आहे। या परिस्थितीमध्ये आता मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन कदम, साम TV, रायगड।